सामना जिंकेल तो बिंगर टीम से फायनलचा सामना खेळेल। दरम्यान आमच्या सहकारी प्रशांतजी पवार गुणलेखक आपण यायचं या व्यासपीठावर। एक पंच जायचं, एक पंच बाला इलम आपण कुठे असाल तर प्लीज आपणास विनंती करतो आपण व्यासपीठा हां चला फलंदाज जायचं। वेनगाव टीम आपली फलंदाजीची दोन्ही सलामीर मैदानात पाठवायचे आहेत। विजय पवार विजय वाघमारे अतिशय धुमाकूळ घालणारी जोडी मैदानामध्ये आगमन करत आहे। जबरदस्त अशी बॅटिंग आजच्या दिवसामध्ये दोन्ही फलंदाजांना आपण पाहिली। तत्पूर्वी मी विनंती करून सालोक टीम आपला 12 खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे। टीम सालोक आपला 12 प्रतिनिधी पाठवा। इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान तमनाथ। अतिशय जबरदस्त असं आयोजन नियोजन या मैदानामध्ये केलं गेलं ते संजय नगर टीम कडून आणि खरोखरच अतिशय देखणी स्पर्धा आपण आजच्या या शेवटच्या सत्रामध्ये पाहतोय। सेमीफायनलचा सामना असेल आणि अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आपण आज दोन संघ पाहतोय ते म्हणजे वेनगाव विपक्ष सालोक। दोन्ही गौरकामत विभागातील हे दोन टीम्स आज आपल्या तमनाच्या मैदानावर एकमेकांशी लढतायत। फायनल मध्ये धडक मारण्याचा प्रयत्न असेल, बघूया कोणता संघ फायनल मध्ये धडक देतोय। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दिनेश 93 दिनेश अतिशय जबरदस्त असा गोलंदाज आहे। शिर्षे विलेज कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। समोर फलंदाज विजय वाघमारे आणि विजय पवार असे दोन फलंदाज आपण वेनगाव टीम कडून पाहतो मैदानामध्ये। दिनेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। शिर्षे विलेज मी मागाशीच वर्णन केलं होतं की एक जबरदस्त गोलंदाज आहे। तर सागर पवार जो फायनल बाउंड्रीवर आहेत, सदा कॅप्टन आहे। निश्चितच फिल्डिंग मध्ये सजावट कर 2 षटकाचा सामना असेल। फंच स्टार्ट करता सामना कारण एक सामना अजून होणे बाकी। पहिला चेंडू इथं फेकला जाईल। दरम्यान बघूया राईट अंबरवर विकेटने मारा करतोय दिनेश आणि चिक्की स्लिप मध्ये मारला फटका। चेंडू फसला, क्षेत्ररक्षक सुद्धा फसला आणि चेंडू फरार होतोय चौकार। जबरदस्त विजयाचा तंत्र सुद्धा फटका आपण पाहिला। थोडासा नजाकत भरा फटका होता इथे, मात्र फर्स्ट स्लिपला फर्स्ट गल्लीला सुद्धा समजलं नाही की चेंडू आपल्याकडे थोडासा सुस्तावलेला दिसत होता। फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र फिल्डिंग मध्ये बदल केले जात आहेत आणि खरोखरच अतिशय जबरदस्त फटका होता आणि पहिल्या चेंडू चौकात ठोकून विजयने मात्र एक चांगली धावसंख्येकडे रोख केलाय। या दरम्यान दिनेश सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु पहिल्या चेंडूवर चौकात ठोकल्यानंतर बघूया गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदल करतो की काय हा गोलंदाज। थोडासा स्पीडअप घ्यायचं आहे सर्वच खेळाडूंना म्हणेन, कारण की अंधार पसरला तर आपल्याला थोडा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे थोडासा स्पीडअप करायचा आहे। या दरम्यान सेकंड बॉल, अरे वाह चांगला फटका लगावलाय, परंतु बघूया 2 3 4 फिल्डर धावत आहेत आणि इथे मात्र चेंडू पडलाय मधोमध। दरम्यान सागर पवार चेंडू उचलतोय। दरम्यान 2 धावा विजय पवार आणि विजय वाघमारे कंप्लीट करतात। या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते। गेले 4 दिवस नक्कीच आमचे प्रशांत पवार चांगलेसे गुणलेखकाची भूमिका पार पाडतात। त्याच आमचे सागर पवार तमनाचे हे चांगले सुद्धा आयोजकांना लाभलेत आणि खरं सर्वच तमनातकरांनी चांगला सपोर्ट केला अरुण वागचोरे यांना आणि त्यांच्या सपोर्टमुळे मात्र ही टुर्नामेंट यशस्वी होताना दिसते। आणि हा मात्र लॉंग ऑफ रेझर मध्ये मारला फटका, इथं मात्र सुंदरशी फिल्डिंग, इथं मात्र आउट होऊ शकतो आणि आउट। सन्मान्य गजानन वाघमारे तमनातवाडी हे सुद्धा इथं गेले 4 दिवस अतोनात मेहनत करतात। तर विजय पवार बाद होतोय। चला नेक्स्ट बॅटर आपण मैदानात पाठवायचा लगेच। 1 रन घ्यायचा आहे। एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 7 या धावसंख्येवर। 3 चेंडू खेळ संपलाय। 2 षटकाचा खेळ सामना असताना मंगेश हीन होते मैदानामध्ये। मंगेश हा सुद्धा एक ऑलराऊंडर फलंदाज वेनगाव टीम साठी ओळखला जातो। दिनेशचं मात्र मी नक्कीच कौतुक करून पहिला चौकार जर गेला नसता त्या फर्स्ट स्लिप मधून तर निश्चितच हे षटक मात्र जबरदस्त ठरलं गेलं असतं सालोक टीम साठी। तर पण बघूया काय करतो हा गोलंदाज। हलकासा पुशअप केला गेला आहे, चांगला चेंडू फसवा चेंडू टाकला होता, स्लोवर चेंडू इथं मात्र विजय सारख्या फलंदाला रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला। एक सिंगल धाव पॉइंट छत्रमध्ये टाकला होता आणि तो मात्र 1 धाव कंप्लीट केली जात आहे। शेवटचे 8 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 8 चेंडू मध्ये बघूया वेनगावकर कशा प्रकारे आपला धावफलक समोर उभं ठेवतात। दिनेशचं मात्र नक्कीच कौतुक करून तो 1 चौकार जर सोडला दिनेश तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल आपली। मोठा फटका आणि इथं मात्र लॉंग ऑफ रेझर मध्ये बघूया झेल पकडला जातोय का आणि झेल आउट। जबरदस्त चेंडूने उंची जास्त घेतली होती आणि त्यामुळे मात्र फसवलं गेलं तर मंगेश थोडासा टायमिंग फसला आणि इथं मात्र मंगेश बॅक टू पवेलियन होतोय।
रवी जाधव मैदानामध्ये. एकापेक्षा एक असे सरस फलंदाज वेणगाव टीम मध्ये आहेत. बघूया धाव फलक मात्र मोठे रचावे लागेल, कारण या वर्षी 2023-24 मध्ये जर आपण बघितलं तर सालोक टीम इन्फॉर्म आहे. बरेच त्यांनी नंबर पटकावलेत या वर्षी. अतिशय तगडा संघ या चालू वर्षामध्ये आपण पाहतो तो टीम सालोक. बरेचसे नंबर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पटकवण्याचा त्यांचा मानस आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिला आहे. त्यातली एक ही स्पर्धा बक्षीस पात्र आहे, परंतु आपल्याला अंतिम फेरीमध्ये धडक द्यायचे हेच एक मनसुबा असेल तो सालोक टीमचा. दरम्यान बघूया दिनेश याचा पुढचा चेंडू आणि वा रवी, काय जबरदस्त रवीच्या बॅट मधून आल्या आल्या एक बेधडक फटका लगावला आणि या षटकाराने निश्चितच धावफलकर धावा आहेत त्या षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकर आहेत त्या 14 धावा. चला नेक्स्ट बॉलर यायचं लगेच. धावफलकर धावा आहेत त्या 14. टीम भिंगार आपण तयार राहायचं. यानंतर आपला अंतिम सामना आहे. कोणी एक खेळाडू आपलं प्लेइंग गेलो आजूबाजूला पाठवायचं नाही. थोडंच 5-10 मिनिटांमध्ये मला तर वाटतं अंदर पसरेल इथे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट बॉलर आपण पाहायचंय निलेश. तर निलेश या मैदानामध्ये. रवीने मात्र आकारणी दिले या धाव फलकाला, कारण पहिल्या 5 चेंडूवर मात्र 8 धावा आल्या होत्या. त्या मात्र रवी मैदानामध्ये गेला आणि एक बहारदार षटकार ठोकून या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला अंतिम फेरीमध्ये धडक द्यायचं हे दिनेशला त्यांनी दाखवून दिलं. निलेश येते मैदानामध्ये लास्ट आणि शेवटचं षटक घेऊन. विजय जो सलामीसाठी मैदानामध्ये आला होता तो अजूनही मैदानामध्ये आहे. बघूया उर्वरित 6 चेंडू, अंतिम 6 चेंडूमध्ये हे 2 फलंदाज कशा प्रकारे पुन्हा एकदा पहिला जो फटका मारला तसाच फटका, परंतु इथं मात्र सुधारित फिल्डिंग केली गेली. एकच धाव. विजय सुद्धा हा एक चांगला बिग हिटर फलंदाज आहे, परंतु पूर्णपणे लयमध्ये अजूनही दिसत नाही. चांगला बॅटर आहे. आतापर्यंत मला वाटतं 7 चेंडूचा ते खेळ झाला. धावफलकर धावा आहेत त्या 15. उर्वरित 5 चेंडूचा खेळ. रवी मात्र 1 चेंडू 6 धावावर खेळतोय. अतिशय घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध. हा मात्र स्टेट ऑन द ग्राउंडचा फटका आणि सुरेख झेल. वार वा, काय जबरदस्त अमर यांनी झेल घेतलाय आणि एक मोठा फलंदाज मात्र बाद करतोय. थोडंसं टायमिंग फसला रवी. निश्चितच थोडी ताकद लावली असते तर निश्चितच आमच्या दिशेने हा चेंडू षटकार अथवा चौकार आम्हाला पाहायला मिळाला असता. पण मी कौतुक करेन ते अमरचं कौतुक निश्चितच करेन. या हंगामामध्ये या वर्षी आम्ही का पारितोषिक पटकावतोय सालोक टीम हे सर्वच खेळाडूंना प्रेक्षक वर्गाला दाखवून देतोय. काय लाजवाब अशी फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल. निश्चितच किती धावांचं टार्गेट आपल्याला पाहायचं आहे ते 2 षटकानंतर पाहायला मिळेल. दरम्यान निलेशचं कौतुक करतोय. जबरदस्त अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर 1 धाव त्यांनी दिली होती. त्यानंतर मात्र निलेश एक विकेट आपल्या खात्यामध्ये जोडतोय. न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. रुपेश धावफलकर धावा आहेत त्या फक्त 15. 1 षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर 1 सिंगल धाव आली. इथे मात्र निलेश चांगलीशी गोलंदाजी. हाफ मात्र फसवला गेला. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता विजय वाघमारे असा, परंतु मी मगाशीच म्हटलं होतं की सालोक टीमचा निलेश अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलं या गोलंदाजानं. एकही मोठा फटका मारू देत नाही, एवढी ताकदीने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पुन्हा एक चांगला फटका, परंतु बघूया निश्चितच स्क्वेअर कटचा फटका आणि हा चौकार. विजयला मात्र सोयी व्यवस्था, परंतु आता मात्र या षटकात थोडेसे चेंडू शिल्लक असतील. दरम्यान 1 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकर धावा आहेत ते 20. 5 चेंडू आणि 6 धावा फक्त खर्च केल्यात. निलेश या गोलंदाजानं 4 धावा ठोकल्या गेल्यात. हा चौकार जर आला नसता तर निश्चितच लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली असते, परंतु बघूया नो मॅन्स लँड मध्ये मारला फटका होता विजयाचा. आता शेवट चेंडूवर चौकार षटकार मारायला नक्कीच मनसुबा असेल या फलंदाजाचा, परंतु पाहायचं आपल्याला. हा मोठा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये मारला फटका मिड ऑफच्या दिशेने आणि इथं अमर मात्र चांगली फिल्डिंग करतोय. मिलिंद दोघे चेंडू अडवतोय का आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावाच्या पूर्ण झाल्यानंतर धावफलकर धावा आहेत त्या 22. 23 धावांची गरज असेल.
23 धावांची गरज असेल टीम सालोक अंतिम फेरीमध्ये धडक देण्यासाठी. तर लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे टीम वेणगाव. मित्रांनो आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. मला तर वाटतं 5 वाजून 55 मिनिटं झालेत. 5 वाजून 55 मिनिटं सेमीफायनलचा सामना खेळतोय. अंतिम फेरी आपली व्हायची बाकी आहे आणि नक्कीच आयोजक अरुण वागसर यांचं कौतुक करेन. अतिशय चांगली स्पर्धा त्यांनी या मैदानावर आयोजित केली. आमचे सर्व तमनाटकर आणि आजूबाजूच्या सर्वच खेळाडूंनी त्यांना चांगलं सहकार्य केलं. त्या सर्वांचं पुनश्च मनपूर्वक असा हार्दिक आभार. आणि मी विनंती करतो सालोक टीम वेळ आपण कमी घ्यायचा आहे. आपले फलंदाज लगेच पाठव मैदानामध्ये. फिल्डिंग लावून घ्यायचे. फलंदाज जा मैदानामध्ये. धावा झाल्यात त्या 22-23 धावांची गरज. जा सालोक टीम सालोक जा. हे बॉल दे त्याला. बॉल घेतली जा. चला करण आणि मिलिंद अशी सलामी जोडी मैदानामध्ये आपण इन होताना पाहतोय. 23 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 23 धावा. आव्हान मोठं आहे परंतु बघूया मोठे फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे ते करण आणि त्याचा सहकारी मिलिंद. दरम्यान गोलंदाजी मार्कर मात्र संदीप दिसतोय. मागील सामना मी संदीपचा पाहिला होता. अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध गोलंदाजी केली गेली होती ते संदीपच्या माध्यमातून. तोच संदीप मात्र पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दरम्यान यानंतर आपण पाहायचं आपल्याला शेवटचा आणि अंतिम सामना. या संघातील विजय संघ आणि भिंगार अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख सामना निश्चितच सर्व रसिक प्रेक्षकांसाठी भेटेल येईल. तत्पूर्वी आपण चालू सामन्याकडे बोलतोय. चालू सामना निश्चितच आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना आणि पाहायचा संदीप गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा शीर्षे विलेज कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज मिलिंद आपण पाहतोय. हा सुद्धा एक उंचपुरा तगडा असा फलंदाज आहे. चांगला बिग हिटर फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय करण. पंच सामना स्टार्ट ठेवायचा आहे. 23 धावांची गरज असेल. पहिला चेंडू फेकला जाईल. बघूया पहिल्या चेंडूवर मिलिंद काय करतोय. आणि तो मात्र जेल उडवला गेलाय. फसवला गेला मिलिंदला आणि पहिला चेंडू ड्रॉप केला जातोय. चुकीला माफी नाही. मिलिंदला मात्र जीवदान दिले गेले आणि ही चूक मात्र येणाऱ्या चेंडूवर किती महाग ठरेल तो मिलिंद नक्की दाखवून देईल. अतिशय मोठा फलंदाज आहे आणि त्याला मात्र जीवदान दिलं गेलंय. खरोखरच संदीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक त्याला जेवढी पाहिजे तेवढी साथ देत नाही. याचा परिणाम मात्र निश्चित येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू 22 धावांची गरज असा हा सामना आता निर्णायक खेळ आपण पाहतोय. करणचा मोठा फटका आणि करण मात्र आग ओकतोय मैदानामध्ये. वा करण अतिशय जबरदस्त फलंदाजी करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल लगेच मैदानामध्ये फेकायचा आहे. 7 धावा धाफलकर झाल्यात. 16 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज. 2 मोठे फटके या सामन्याचं गणित बिघडवतील. संदीपनी मात्र पहिला चेंडू झेल उडवला होता परंतु थोडीशी खराब फिल्डिंगच्या बदल्यात आपण जीवदान पाहायला मिळालं. नंतर मात्र करण एका अतिशय जबरदस्त मोडवर येऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय. हॅलो नाही काय दैवलीतूनच आहे. दैवलीत आहे ना. अतिशय सुरेख पुनरागमन केलं या गोलंदाजानं. अशीच काहीशी गोलंदाजी करावी लागेल आपल्याला अंतिम फेरीमध्ये जर जायचं असेल तर. हा आणि पंच सांगता वाईट चेंडू आहे आणि इथं मात्र वाईट डिक्लेरेशन केलं गेलंय. थोडं पंचांवर नाराज दिसत आहेत सर्वच खेळाडू.
आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाने वाईट डिक्लेरेशन केलंय. एक वाईट चेंडू, एक वाईट धाव मिळते ते सालोक टीमला. दरम्यान आपल्याला पाहायचं पुढे चेंडूवर कशा प्रकारे खेळतोय हा फलंदाज. हा इथं मात्र पुन्हा थांबवलं गेलं. आता मात्र फ्रस्ट्रेशन मध्ये आला खेळाडू. आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल या खेळाला. प्रेशराइज गेम चालू आहे आता मैदानामध्ये. संदीपने मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी एक चांगलं प्रदर्शन करतो तमनाच्या मैदानावर. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. पुढे सरसावतोय पुन्हा थांबवलं गेलंय. षटक क्रमांक पहिलं मात्र ते समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर आपण डावफलकर धाव पाहतो ते फक्त 8 षटकार ठोकला होता या खेळूने. आणि त्यानंतर मात्र डॉट 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 आणि डॉट. डावफलकर धाव ते 8. अजूनही 15 धावांची गरज. चला पंच, नो डिस्कस, नो मीटिंग, ओनली फायटिंग मॅच मध्ये 6 चेंडू 15 धावांची गरज. चला रवी येतो गोलंदाजीवर. रवी हा सुद्धा एक सुरेख गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याला ओळखला जातो. रवी मैदानामध्ये येतोय. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. 22 धावा आपण पाहिलं तर प्रथम सत्रामध्ये फटकावल्या गेल्या होत्या ते सालोक वेनगाव टीम कडून. 23 धावांचं मोठं आव्हान दिलं गेलं होतं. त्यानंतर मात्र आपण सालोक टीमची बॅटिंग पाहिली. पहिल्या षटकात फक्त 8. हा मात्र मिलिंदचा आडव्या पट्ट्याने मारला अक्रॉस फटका आणि चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार खणखणीत दणदणीत सनसनीत चपराक लावली जातोय. जोपर्यंत मिलिंद मैदानामध्ये आहे तोपर्यंत निश्चितच सालोक टीम या मॅच मध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारू शकतो. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की जीवदान जो दिलं होतं मिलिंद याला त्याचा परिणाम आपण आता पाहायला बघतोय. वा 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 गोल्डन स्पॉटवर टाकले चेंडू. इथं मात्र थांबवलं गेलंय. पुन्हा एक मोठा फटका मारायचा खडे मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज अतिशय चतुर आहे. चतुर चपलाई दिसतोय हा गोलंदाज. वाव पुन्हा 30 लाईन तिथं मात्र तोच ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खडे एक पाऊल पुढे टाकून जर फटकावला तर निश्चित मला वाटतं चौकार षटकार मारू शकतो. परंतु खडे जर मारला तर रवी हुशार आहे. रवी एकही चेंडू मारू देणार नाही. परंतु पाहायचं आपल्याला. हा रवी जबरदस्त गोलंदाजी आणि बॅट स्वतःहून सोडली गेले. आऊट दिला गेलाय. फर्स्ट स्टेशन मध्ये आला खेळाडू. 4 चौकार मारला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतर मात्र 3 चेंडू डॉट केला आणि धावा आहेत त्या फक्त 12 धावा आहेत आणि 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा म्हणजे 2 षटकार निश्चितच मारावे लागतील. चला योगेश जाधव मैदानामध्ये. 2 चेंडू 11 धावांची गरज. टीम कॅप्टन भिंगार आपण अंतिम फेरीसाठी तयार राहायचं. आपला टीम कॅप्टन समालोचन कक्षाकडे पाठवायचंय. तर 2 चेंडू 11 धावांची गरज. एक चौकार आणि एक षटकार जरी मारला तरी सामना बरोबरीत होईल असं काय चित्र या मॅचचं आपण पाहतोय. परंतु बघूया योगेश सुद्धा एक चांगला अनुभवी फलंदाज आहे. सर्व चूक जी झाली असेल मात्र करणने सुद्धा बरेच डॉट चेंडू खेळला. करण डॉट चेंडू खेळला. त्यानंतर आपण पाहिलं मिलिंद डॉट चेंडू खेळला आणि त्याचा परिणाम मात्र सालोक संघाला भोगावा लागतोय. कारण सामना पूर्णपणे हातामध्ये होता तो मात्र गमावण्याच्या दिशेमध्ये आपण पाहतोय टीम सालोक. आणि खरोखरच पूर्णपणे सर्वचे सर्व 11 खेळाडू आपला वाव सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 4था चेंडू डॉट फेकतोय रवी. पहिल्या चेंडू चौकार आला होता असं वाटलं होतं की सामना निसटतो की काय वेनगावच्या माध्यमातून, परंतु तसं झालं नाही आणि हा मात्र काही फरक पडणार नाही. सामना जिंकलाय. अंतिम फेरीमध्ये दिमागात प्रवेश केलाय तो टीम वेनगाव. कॅप्टन पाठवा इकडे. वेनगाव कॅप्टन या इकडे. टीम कॅप्टन